नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्पेशली ही भगिनींसाठी असणाऱ्या सगळ्यांसाठी आता सगळ्यांना माहिती आहे की सुपरवायझरची म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरची अंतर्गत भरती ही शहरी विभागासाठी तिचे फॉर्म भरून घेतले, पण आता कोर्टमध्ये केस चालू होती आणि त्याची जी पात्रता आहे त्यात संबंधी काही चेंजेस करण्यात आले, नवीन GR आलाय आणि नंतर आता ग्रामीणची जाहिरात लवकरच येणार आहे. तशी सरळ सेवेची सुद्धा ग्रामीणची येणार आहे. शहरीची येऊन गेली, 102 जागांची होती, तशी आता ग्रामीणची येणार आहे, ती शहरीची झाली आणि डिपार्टमेंटल ग्रामीणची सुद्धा येणार आहे. तर जास्तीत जास्त चान्सेस आहे की या जाहिरात यायची ते ऑक्टोबर-नोव्हेंबर, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, त्याच्या आधी बऱ्याचशा तलाठी, नगर परिषद, त्याबरोबर ICDS ची पण जाहिरात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून आणि शहरीचे जे ज्यांनी फॉर्म भरले आहे, ज्या महिलांनी, त्यांना आता अभ्यासाचे नियोजन कसे करायचे आहे, आपल्याला कसं प्लॅनिंग असावं, नंतर आपल्याला म्हणजे कुठल्या डिरेक्शनने आपण प्रॉपर आपल्या अभ्यासाचं नियोजन असायला हवं, की ज्या दृष्टीतून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल, त्या सगळ्या गोष्टी आपण आता इथे चर्चा त्याची करणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा की जो कोर्टचं जे आता हे आलंय, आदेश आला आहे, त्याच्यानुसार जी पात्रता होती त्याच्यामध्ये चेंजेस. आता 12वी ज्यांची झाली आहे त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे, म्हणजे एक तर नवीन आता अप्लिकेशन लिंक ओपन होऊ शकते आणि ग्रामीणसाठी तर ऑलरेडी तशीच राहणार आहे. म्हणजे 12वीच्या दृष्टीतून जेव्हा पात्रता करण्यात येणार आहे तर तेव्हा त्याचा जो हे आहे, पेपर पॅटर्नची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये पण त्याची जी डिफिकल्टी लेवल म्हणजे काठिण्य पातळी ती थोडी बऱ्यापैकी, म्हणजे एकदमही इझी राहणार नाही, पण तरी एक 12वी लेवलचं म्हटल्यानंतर आपल्याला त्या दृष्टीतून करावं लागणार आहे. ठीक आहे. आता परीक्षेचा जो पॅटर्न आहे ते सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये 200 गुणांचा पेपर होता, जो 102 जागांची जाहिरात झाली आहे तो पण 200 गुणांचा होता आणि त्याच्यामध्ये 200 गुणांचा होता आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा. आणि एवढं असून सुद्धा, निगेटिव्ह मार्किंग असून सुद्धा जो कट ऑफ आहे ना, तो कट ऑफ 170 172 कॅटेगरीज नुसार गेलेला आहे. म्हणजे आपल्याला ते लाईटली घेऊन चालणार नाही, प्रॉपर नियोजन करावं लागणार आहे, प्रॉपर आपला सिलेबस डिकोड करावा लागणार आहे की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या विचारल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वेटेज सुद्धा दिलेला आहे. आता बघा, अभ्यासक्रम आहे, तर आता याच्यामध्ये बघा की हे अंगणवाडी सुपरवायझरची सरळ सेवे थ्रू भरली जाणार आहे, त्याचा हा सिलेबस आहे. ठीक आहे. आणि अंतर्गत म्हणजे ज्या डिपार्टमेंटल ज्या ऑलरेडी अंगणवाडी सेविका आहे, ज्यांना सुपरवायझर व्हायचं आहे, त्यांच्यासाठी वेगळा सिलेबस आहे आणि जे फक्त डिरेक्टली सरळ सेवा आहे त्याच्यासाठी वेगळा सिलेबस आहे. आता बघा, याच्यामध्ये सरळ सेवा जी आहे त्याच्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, GS आहे, मॅथ्स रिझनिंग आहे, ICDS व पोषण आहे आणि संगणक आहे. असे टोटल आपल्याला 6 सब्जेक्ट आहेत. तर जे अंतर्गत आहे त्याच्यामध्ये फक्त संगणक नाहीये, इथे इथे संगणक नाहीये. ठीक आहे. इथे संगणक नाहीये. ICDS पोर्शन सेम आहे, बाकी पूर्ण जो सिलेबस आहे तो सेम आहे, फक्त वेटेज चेंज आहे. याच्यामध्ये काय आहे, मराठी इथे 10 प्रश्न आहे, तर इथे 20 प्रश्न आहे. तर इथे संगणक स्किप केलंय, मग वेटेज हे चेंज केलंय आणि इथे इथे 10, इथे इंग्रजीला 10 ठेवले आहे, GS ला इथे 20 आहे, इथे 20 आहे, फक्त मराठीचं वेटेज चेंज आहे. मॅथ्स सेम आहे आणि 30 जे आहे ICDS पोर्शनची इकडे पण 30 आहे, हे सेम आहे. फक्त आता आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर महत्वाची ही गोष्ट आहे की आपल्याला प्लॅनिंग कसं करायचंय. ठीक आहे. जे आपली एक्झामची जी प्लॅनिंग आहे ती कशी असायला हवी. आता आपण मराठीचं बघूया सुरुवातीला पहिले. मराठीचं बघू. आता आपण तेव्हाचा जो पेपर बघितला, सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी ICDSच्या दृष्टिकोनातून स्पेशल एक सिरीज चालू करते, ज्याच्यामध्ये आतापर्यंत झालेले जे PYQ आहे बघा. ICDS आणि पोर्शनचं आपण काय बघितलं की आपल्याला त्याच्यामध्ये हे बघायला मिळते की 30 मार्क्सचं वेटेज आहे दोन्ही याला. मग 30 मार्क्सचं वेटेज असल्यानंतर आपल्याला हे महत्वाचं आहे की आपल्याला ते तेवढे क्वेश्चन घेणं आहे व्यवस्थित. ठीक आहे. मग आता त्याचे जे PYQ आतापर्यंत झाले, म्हणजे तुम्हाला स्कीम आहे, पोषण आहे, ठीक आहे, नंतर ICDSचा जो कायदा आणण्यात आला होता, सगळ्या गोष्टीचे PYQ जर आपण डेली सिरीज थ्रू केले ना, तुमचा तसाच अभ्यास होऊन जातो. बॅच तर आपण घेणारच आहोत, ज्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. टेस्ट सिरीज पण आपण आहे, आपली टेस्ट सिरीज असणार आहे फ्री मध्ये ICDSची, ती पण आपण नवीन लवकरच लॉन्च करू. तुम्हाला टेस्ट सिरीजलाही ऍडमिशन घ्यायचं असेल, तुम्ही ऍपवरून ते डिरेक्टली घेऊ शकता, ते फ्री मध्ये असणार आहे टेस्ट सिरीज सुद्धा. नंतर तुमची बॅच पण मी घेऊन येते की प्रॉपर तुम्हाला व्यवस्थित, आता जर 2-3 महिन्यावरून जर इथून एक्झाम झाली तरी तुमचं प्रॉपर नियोजन, आता ज्या अंतर्गत भरती त्यांना जॉब प्लस अभ्यास करायचा आहे, मग त्या दृष्टीने मी तुम्हाला नियोजन पण सांगेल प्रॉपर कसं करायचंय, काय आपले कसं आपण अभ्यासाचे डिवाइड करायला पाहिजे, किती वेळ कुठल्या सब्जेक्टला द्यायला पाहिजे. मी तुम्हाला पर्सनल मेंटरशिप पण देईल, कारण मी स्वतः पण त्याची प्रिपरेशन केली आहे. मला माहिती आहे की आपल्याला कुठल्या कुठल्या चुका त्याच्यामध्ये टाळायच्या आहे आणि कुठल्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत, कुठल्या टॉपिकवर जास्तीत जास्त फोकस करायचंय. ठीक आहे. तर आता बघा, त्याच्यामध्ये संगणकवर 10च प्रश्न आहे, पण मग ते पण आपल्याला व्यवस्थित करायचे. आता बघा, मराठी इंग्लिश, आता आपण सुरुवातीला हे बघूया की मराठीसाठी काय. तर मराठीसाठी
ज्यांचं बेसिक पासून म्हणजे ज्या महिला आता पहिल्यांदा तयारी करते किंवा ज्या बेसिक पासून करताय त्यांच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे प्रेफर करूया, की बाळासाहेब शिंदे सरांचं जे बुक आहे ते एकदम बेसिक पासून आहे, म्हणजे तुम्हाला बेसिक बेसिक गोष्टी त्याच्यातून तुमचं ते प्रिपेअर झालं ना की आपल्याला आपली डिफिकल्टी लेवल वाढवता येते. ठीक आहे, बॅच मध्ये तुम्हाला आम्ही ते प्रोव्हाइड करणारच आहोत. तुम्हाला सुरुवातीला जर गरज असेल की आपल्याला काहीच माहिती नसेल व्याकरणाबद्दल, शब्दसंग्रह सगळ्यांना माहित असते, म्हणी माहित असतात, विरुद्धार्थी समानार्थी शब्द व्यवस्थित केले बाळासाहेब शिंदे सरांच्या बुक मध्ये आहे, मोळा वाळंबे सरांचं शब्दसंग्रहाचं बुक आहे त्याच्यामध्ये पण आहे. आपण तेवढे पीवायक्यू सॉल्व्ह केले त्याच्यातून पण आपल्याला कव्हर होणार, ते बॅच मध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहोत. पण आपल्याला प्रॅक्टिस पण करावी लागणार आहे. मग बाळासाहेब शिंदे सरांचं बुक मध्ये आपण बेसिक पासून मग त्याच्यामध्ये जास्त जास्त काय विचारतात तर समास हा टॉपिक आहे. ठीक आहे, प्रयोग आहे, अलंकार आहे, त्याचे प्रकार आहे. ओके, तर हे जे 4-5 टॉपिक आहे, नंतर मग विरोधार्थी समानार्थी शब्द आहे, उतार्यावर पण प्रश्न असते, उतारा आहे, वाक्प्रचार आहे, म्हणी आहे. तर हे एवढे महत्वाचे टॉपिक आहे, याच्यावर वारंवार आणि टीसीएस घेतं ना, तर टीसीएस तुम्ही सिरीज एवढी छान आता व्यवस्थित घेणार आहे की तुम्हाला जीएस ला त्याचा फायदा होईल. आमची टीसीएस ची 6 वाजता रोज लेक्चर लाईव्ह असतं, त्याच्यामध्ये टीसीएस जीएस तुमचं व्यवस्थित होईल आणि आयसीडीएस ची पण स्पेशल सिरीज राहील जी आयसीडीएस साठीच असेल. म्हणजे तुम्हाला त्या दोन्ही सिरीजचा सगळ्या महिलांना त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. ही सरळ सेवा तुम्ही करत असाल तर बाकीला होणार आणि आयसीडीएस ला तर खूप बेनिफिशियल ठरणार आहे. ठीक आहे, तर आता मराठीसाठी हे महत्वाचं आहे. नंतर आता आपण बघूया की आपल्याला जे इंग्लिश आहे, इंग्लिश साठी कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या, कुठले कुठले टॉपिक करायचे. ठीक, आता इंग्रजीसाठी बघूया आपण. इंग्रजीमध्ये काय काय विचारतात, त्याच्यामध्ये पण विरुद्धार्थी समानार्थी शब्द, आता मी हे लिहित नाही, तुम्हाला तोंडी सांगते की विरुद्धार्थी समानार्थी शब्द, नंतर ग्रामर, नंतर व्होकॅब, आयटम्स अँड फ्रेजेस. ठीक आहे, नंतर आपलं याच्यामध्ये पण पॅसेज असतात आणि अजून पॅराजम्बल्स. हे महत्वाचे टॉपिक आहे. व्होकॅबचं एवढं चांगलं करायचं ना की विरुद्धार्थी समानार्थी शब्द विचारतात, वाक्याचा अर्थ विचारतात, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला विचारतात. ठीक आहे, तर हे एकदम व्यवस्थित करायचं, ते बॅच मध्ये कव्हर होईल. पण पीवायक्यू पण सॉल्व्ह करायचे, व्होकॅब स्ट्रॉंग करायचं असेल तर पीवायक्यू बघायचे, शब्द संग्रह बघायचा, त्याचा अर्थ बघायचा, लक्षात राहिला नाही तर ते हळूहळू तुमचं व्यवस्थित स्ट्रॉंग होत जातं. आणि राहिलं पॅसेजचा, तर पॅसेजसाठी सुद्धा आधीचे जे टीसीएसने पेपर घेतलेत ना त्याचं एक बुक असतं. ठीक आहे, त्या बुक मधून आपण काय करायचे की तेच पॅसेज असं सॉल्व्ह करून बघायचे, म्हणजे तुमची इंग्लिश पण स्ट्रॉंग होईल, तुमचं व्होकॅब पण स्ट्रॉंग होईल, अंडरस्टँडिंग वाढेल. आणि मग अशा वेळी काय होतं, कॉम्प्रिहेन्शन इझी जातं. पॅसेज वरचे जर 3 प्रश्न असेल, 3च्या 3 करेक्ट आले पाहिजे, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे, स्कोर पण खूप जास्त असतात लोकांचे, स्पर्धा तेवढी जास्त आहे, मग आपल्यालाही आपलं 100% तेवढं द्यावं लागणार आहे. ठीक आहे, पुढचं, सॉरी, आता पुढचा सब्जेक्ट इथेच एक्सप्लेन करायचं आहे. आता बघा जीएस, आता जीएस मध्ये जनरली काय होतं ना, कुठल्या कुठल्या विषयाला हिस्ट्री आहे, भूगोल आहे, नंतर राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, आणि चालू घडामोडी सगळ्यात महत्वाच्या.
अर्थशास्त्र. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक महत्वाचे आहेत ते आपण बॅचमध्ये जे महत्वाचे टॉपिक स्पेशली जेव्हा इकॉनॉमिक्स बघतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे महिलांवर जे स्कीम चालू झाल्या रिसेंट गव्हर्नमेंटच्या त्या आयसीडीएस मध्ये ह्या अंगणवाडी सुपरवायझर स्पेशल महिला बाल विकास डिपार्टमेंट कडून असल्यामुळे महिलांच्या रिलेटेड स्कीमवर खूप भर असतो विचारण्यावर. मग ते आपल्याला पीवायक्यू अनालिसिस मधून लक्षात येईल. नंतर आपण स्कीम ज्या रिसेंट लॉन्च झाल्या गव्हर्नमेंटच्या त्या आपण व्यवस्थित तुमच्याकडून करून घेणार आहोत. कुठली डेट आहे, कुठले क्रायटेरिया आहे, कशासाठी आहे, महिला आणि बालकांच्या स्कीमवर भयंकर भर असतो. तर मग त्या ज्या आणि जास्त स्कीम त्याच्याशी रिलेटेड असतात. ठीक आहे. एक तर ग्रामीण विकासाशी असतात आणि महिला आणि बालकांवर आणि आरोग्य रिलेटेड. ठीक आहे. मग त्या इकॉनॉमिक सर्वे आहे, चालू घडामोडीवर जागतिक घडामोडी, भारतातील महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कीम किंवा भारतातील महिलांच्या संबंधित काही काही राज्यांनी ज्या स्कीम चालू केल्या ज्या खूप फेमस आहेत त्या याच्यावर टीसीएसने आपण जे तुम्ही सिरीज बघितले तुम्हाला लक्षात येईल. त्या सिरीज मध्ये मी बऱ्याचदा स्कीम विचारतात तर महिलांवरच्या स्कीमवर जास्त भर असतो. एखादं पोर्टल आहे नाही का, जसं आता नमो दीदी ड्रोन योजना आहे, नंतर बेटी बचाओ बेटी पढाओ आहे. अशा ज्या महत्वाच्या जसं महाराष्ट्रामध्ये आपली लाडली बहीण योजना, लाडकी बहीण योजना जी आहे, मग अशा महत्वाच्या ज्या योजना आहे ज्या महिला सन्मान योजना आहे, या महत्वाच्या योजना. नंतर आता आयसीडीएस आणि पोषण मध्ये जर आपण बघायला गेलं त्याच्यातही खूप गोष्टी आहे. मग आता आयसीडीएस आणि पोषण मध्ये काय येतं, हे झालं जीएस. आता जीएस आपण बघितलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॅच मध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत आणि ते पण एकदम महत्वाचं ना की काहीतरी वाचायचं काहीतरी घ्यायचं जेव्हा प्रश्न पण येणार नाही. उलट आपल्याला सिलेक्टेड टॉपिक करायचे, व्यवस्थित करायचे, ज्याच्यामधून तुमची पोस्ट कन्फर्म होईल या दृष्टीने ती बॅच असणार आहे. नंतर आयसीडीएस आणि पोषण मध्ये काय आहे तर तो ऍक्ट आहे. पोषण मध्ये आता मग काय असतं, न्यूट्रिशन आहे, नंतर न्यूट्रिशन व्हॅल्यू असतात त्याच्या, नंतर कुठल्या कशाशी रिलेटेड आहे, कुठल्या काय होतं, आयसीडीएसचा ऍक्ट कधी पास करण्यात आला, त्याच्या महत्वाच्या कुठल्या तरतुदी होत्या, लागू कधी करण्यात आला नाही का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार. मग ते पण आपण ती आयसीडीएस आणि पोषणावरची स्पेशल सिरीज आहे ती स्पेशल आपण त्याच्यासाठी चालू करणार आहोत. प्लस बॅच प्लस तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज आपण अवेलेबल करून देणार आहोत. प्लस पर्सनल मेंटरशिप, तुम्हाला कुठलीही अडचण आली असेल, अभ्यासाचं प्लॅनिंग असो, एखादी गोष्ट समजली नाही, तुम्ही बिंदास विचारू शकता, कधीही फॅकल्टीशी कॉन्टॅक्ट करू शकता. मग आहे आता बुद्धिमत्ता आणि चाचणी आणि संगणक. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो की हे सुद्धा आपण आपल्या बॅच मध्ये आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. हे सुद्धा आपल्या बॅच मध्ये व्यवस्थित करून घेणार. याच्यात महत्वाचे काही 8-10 टॉपिक आहे ज्याच्यावर नंबर सिरीज आहे, म्हणजे नंबर सिरीज अल्फाबेट सिरीज जे आहे याच्यामध्ये महत्वाचे टॉपिक आहे. त्याच्यासाठी पण आपल्याकडे खूप चांगली फॅकल्टी आहे, ती तुमची तो टॉपिक व्यवस्थित करून घेणार आहे. मी तुमचं जीएस घेणार, आयसीडीएस घेणार, प्रॉपर व्यवस्थित. इव्हन संगणक पण, संगणक आहेच की ती 10 मार्क्ससाठी आहे. त्याच्यातल्या एकदम बेसिक बेसिक गोष्टी ते बरोबर आपल्याला आयडिया दिसते की काय विचारते, पॅटर्न असतो, तो पॅटर्न फक्त फॉलो करावा लागणार आहे. तुम्हाला बेस्ट गायडन्स केलं जाईल, एकदम व्यवस्थित तुमची प्रिपरेशन करून घेतलं जाईल. ही बॅच आपली लवकरच आता स्टार्ट होतीये. ती बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तुम्ही अकॅडमीच्या ऍपवर जाऊन डिरेक्टली बॅच परचेस करू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे. बघा 7559137551 हा जो नंबर आहे याच्यावर तुम्ही आमच्या अकॅडमीचा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही डाऊट्स असतील बॅच बद्दल, काही क्वेरीज असतील किंवा काही गायडन्स पण हवं असेल तरी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. जर तुम्हाला काही आणि फ्री टेस्ट सिरीज पण आपण चालू करणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे, ऑनलाईन मोड मध्ये असणार आहे. तुमचं जर एखाद्या वेळेस ऑनलाईन लेक्चर करणं झालं नाही, ज्या वर्किंग फिमेल आहे करणं झालं नाही, तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. जोपर्यंत पेपर आहे तोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी जेव्हा पेपर होईल तोपर्यंत असणार आहे. टेस्ट सिरीज वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ञ आणि अनुभवी आपले शिक्षक असणार आहे आणि फक्त आपण ते फार रिझनेबल रेट मध्ये ह्या बॅचेस अवेलेबल करून देणार आहोत. 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला असणार आहे. टेस्ट सिरीजचा आणि तुम्हाला पीवायक्यू सिरीजचा खूप जास्त फायदा होईल. मी तुम्हाला सांगते, आयसीडीएस ची सिरीज, टीसीएस ची, जीएस ची सिरीज आणि महेश सरांची बुद्धिमत्ता आणि अंकगणितची जी सिरीज आहे त्याचा खूप फायदा, ती रेग्युलर करत चला, कारण खूप क्वालिटीचे क्वेश्चन्स आहे जे एक्सपेक्टेड आहे आणि त्याचा फायदा पण तुम्हाला होईल. तुम्ही वाटलं केडीएमसी आमची सिरीज बघा, टेस्ट सिरीज सॉरी टीसीएसची सिरीज बघा, केडीएमसी चे पेपर बघा, मी जे एक्सप्लेनेशन दिले ना त्याच्यातलेच प्रश्न त्याच्यात पडलेले आहे. हा पीवायक्यूचा फायदा आपल्याला होतो. तर नक्की ते सिरीज पण बघत चला आणि आपली आयसीडीची सिरीज लवकरच चालू होते. पुढच्या वीक पासून मी ती सिरीज चालू करणार आहे. नंतर टेस्ट सिरीज पण आहे. या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, ज्याच्यामुळे तुमची नक्की जी हे आहे पोस्ट आहे ती नक्की सिक्युअर होईल, ही आमची गॅरंटी आहे.
नंतर बाकीचे जे आहेत अपडेट त्या तुम्हाला आता अभ्यासाचे नियोजन पण मी तुम्हाला सांगितलंच, तर तुम्हाला आम्ही देतच राहू. एक्झाम जी आहे ती एक्झाम लवकर म्हणजे असं बघून चला की आता ग्रामीणची तर येईलच, जे शहरीचे फॉर्म भरून घेतले जाईल 2 ते 3 महिन्यामध्ये ती एक्झाम असणार. ग्रामीणची पण नोव्हेंबरमध्ये ऍड येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे आणि सरळ सेवेची सुद्धा. तर त्या दृष्टीतून आपण आतापासून रेडी राहिलेलं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याला आपल्याला फेस करायचं असेल, त्याच्यातून वर जाऊन आपल्याला पोस्ट घ्यायची असेल ना, त्यासाठी आतापासून प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर डिरेक्शन या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, तरच आपली पोस्ट सिक्युअर होऊ शकते. म्हणूनच आतापासून आपण त्याचे व्यवस्थित नियोजन करूया. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा, नाहीतर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवर. आणि अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावर डायरेक्टली बॅच पण घेऊ शकता. काही डाऊट असेल तर खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. काही पर्सनल काही गायडन्स हवं असेल, बॅच रिलेटेड असो किंवा ह्या प्लॅनिंग नियोजन कसं करायचं, काय करायचं, आम्ही तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करूया. पर्सनल मेंटरशिप असणार आहे. तर नक्की तुम्ही बॅच परचेस करा. त्याचा नक्की तुम्हाला फायदाच होईल आणि पोस्ट सिक्युअर करण्यास मदत सुद्धा होईल. धन्यवाद.